रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिले। नांदेड जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे 26 जानेवारी रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना खासदार अशोक चव्हाण यांनी हे आश्वासन दिले। याच मेळाव्यात नवनिर्वाचित आमदाराचा सत्कार करण्यात आला। रास्तभाव धान्य दुकानदाराचे कमिशन 2017 सालापासून वाढवण्यात आलेले नाहीत, त्यामुळे कमिशन वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। नांदेड जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदारावर अन्यायकारक कारवाया करण्यात आल्या आहेत। या कारवाया परत घेण्याची मागणीही करण्यात आली। मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदार उपस्थित होते। अशोक बेळगे मोठ्या तळमळीने आपले विषय मांडत होते की तुमचं पूर्ण निवेदन वाजवून घेतलं, बसल्या बसल्या सर्व निवेदन ऐकलं, काय काय गेलं। माणूस असा आहे, अशोक बेळगे तिकडे, अशोक चव्हाण इकडे। तळमळ धडपड काहीतरी केलं पाहिजे, मोठ्या अपेक्षेने। संघटना चालवणं सोपी काम नाही आहे। जोपर्यंत लोकांचा विश्वास आहे तोपर्यंत अपेक्षा राहतो। लोकांचा विश्वास तुमच्यावर आहे म्हणून सातत्याने लोक तुम्हाला मदत करतात, सहकार्य करतात। आणि मित्रमंडळाला सर्वांना साक्षीने सांगतो, माझं संपूर्ण सहकार्य तुम्हाला आहेच। तुमच्या अध्यक्ष कधी माझ्याकडे आले स्वस्त दुकानदारांना, राशन दुकानदारांना तुमचे जेवढे प्रश्न त्यांनी वेळोवेळी सांगितले, माझं स्वतः आहे। आज नांदेड जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदार संघटनाच्या वतीने जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींचा सत्कार आयोजित केला होता। आणि या सत्कारासोबतच नांदेड जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील जे काही प्रश्न आहेत, प्रशासनाकडे असतील, राज्य सरकारकडे असतील, त्या प्रश्नाचे वाचा फोडण्यासाठी शासनाने 2017 नंतर आता पण आम्हाला कमिशन वाढ केली नाही, ही एक प्रमुख मागणी होती आमची। त्यानंतर इतरत्र रेशन दुकानदारांच्या चुकीच्या, म्हणजे माननीय DSO प्रशासनामधील काही चुकीच्या कारवाया आमच्या रेशन जिल्ह्यामध्ये 10 दुकानदारांवर झालेल्या आहेत आणि हे आमच्यावर अन्यायकारक आहे। त्या बाबतीत माननीय आमचे खासदार लोकनेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडून आम्ही मागणी मांडलेली आहे। कोरोना काळामध्ये 2020-22 मध्ये आम्ही जे जास्तीचं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, 2,70,84,105 रुपये शासनाकडे आमचे पेंडिंग आहे।